नमस्कार, किचन क्वीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हळदी कुंकाच्या प्रोग्रामसाठी कोणता फूड आयटम ठेवावा हा सर्वच महिलांसाठी खूप मोठा प्रश्न असतो। तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आज मी तुमच्यासाठी काही खास फूड आयटम्स घेऊन आलेले आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्व आयटम्स हे तुम्ही घरी बनवू शकतात किंवा बाहेरून इझिली आणू शकतात, असेच सर्व फूड आयटम्स आहेत। आणि जर हे फूड आयटम्स तुम्ही प्रोग्राममध्ये ठेवले तर सर्वजणच खुश होतील। तर यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि या रेसिपीज तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आणि काही आयटम्स दिलेले नाहीत तर ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते फूड लिंक्स घेऊ शकता आणि रेसिपीज बनवू शकता। त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला ते सर्व फूड आयटम्स आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि ते तुम्ही रेसिपीज बनवून सर्वांना खाऊ घालू शकता, पाहू शकता। चला तर मग रेसिपीज पाहूया। नंबर 1, मसाला दूध। जर तुमच्याकडे हळदी कुंकासाठी जास्त महिला असतील तर तुम्ही मसाला दूध ठेवू शकता। नंबर 2, समोसा। समोसा तुम्ही घरी बनवू शकता किंवा मार्केटमधून देखील आणू शकता, एकदम छान असा पदार्थ आहे। आणि नंबर 3, पावभाजी। पावभाजी तुम्ही ग्रुपमध्ये हळदी कुंकू करत असाल तर ठेवू शकता। आणि नंबर 4, ढोका देखील तुम्ही ठेवू शकता। आणि नंबर 5, गाजराचा हलवा। जर तुम्ही स्वीट ठेवणार असाल तर गाजराचा हलवा नक्की ठेवा। आणि नंबर 6, वडापाव। वडापाव तुम्ही केव्हाही हळदी कुंकासाठी ठेवू शकता। आणि नंबर 7, जलेबी फाफडा। हा सर्वांचाच फेवरेट असतो, त्यामुळे तुम्ही जलेबी फाफडा नक्की एक वेळेस ठेवून पहा। नंबर 8, इडली सांबर। ग्रुपमध्ये जर तुम्ही करणार असाल तर इडली सांबर जरूर ठेवा। नंबर 9, मठरी देखील तुम्ही हळदी कुंकासाठी ठेवू शकता। नंबर 10, दाबेली देखील हा उत्तम पर्याय आहे। नंबर 11, कचोरी देखील इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असते। आणि नंबर 12, धपाटे देखील तुम्ही हळदी कुंकासाठी ठेवू शकता। आणि नंबर 13, सर्वांची फेवरेट पाणीपुरी देखील ठेवू शकता। आणि सर्वात सोपा आणि इझी असा प्रकार नंबर 14, पोह्याचा चिवडा देखील ठेवू शकता। आणि स्वीटमध्ये जर तुम्ही ठेवणार असाल तर नंबर 15, गुलाबजामुन देखील तुम्ही ठेवू शकता। आणि जर कुणाचा उपास वगैरे असेल तर त्यावेळी तुम्ही 16 नंबर आप्पे ठेवू शकता। आणि नंबर 17, सर्वात सोपे कॉफी किंवा चहा देखील तुम्ही ठेवू शकता। जर महिला तेलकट खात नसतील तर त्यांच्यासाठी तुम्ही उत्तप्पा ठेवू शकता। आणि नंबर 19, सँडविच देखील तुम्ही ठेवू शकता। आणि नंबर 20, कटलेट्स किंवा टिक्की देखील हा छान असा ऑप्शन आहे। आणि नंबर 21, मेदूवडा। हा देखील तुम्ही छान असा नाश्त्याचा प्रकार देखील ठेवू शकता। कमी तेलकट आणि हेल्दी अशी मटकीची उसळ किंवा हरभऱ्याची उसळ देखील तुम्ही ठेवू शकता, फार टेस्टी लागते। आणि नंबर 23, रगडा किंवा रगडापुरी देखील तुम्ही हळदी कुंकामध्ये ठेवू शकता। आणि नंबर 24, कोथिंबीर वडी। हा देखील छान असा ऑप्शन आहे, नक्की ट्राय करा। आणि नंबर 25, जर कुणाचा उपास असेल तर साबुदाणा वडा नक्की ठेवा। आणि सर्वांचाच फेवरेट असा नंबर 26, पोहा देखील तुम्ही ठेवू शकता। आणि नंबर 27, आलू भुजिया देखील तुम्ही जरूर ट्राय करून पहा, हा देखील छान असा ऑप्शन आहे। आणि नंबर 28, मंचुरियन देखील तुम्ही हळदी कुंकासाठी ठेवू शकता। नंबर 29, जर तुम्हाला थोडंसं डिफरंट काही ठेवायचं असेल तर मसाला इडली ठेवू शकता। आणि 30, ओली भेळ किंवा सुकी भेळ देखील तुम्ही ठेवू शकता। आणि नंबर 31, उपमा देखील तुम्ही नाश्त्याच्या प्रकारामध्ये ठेवू शकता। आणि नंबर 32, मिसळ पाव देखील तुम्ही नाश्त्यासाठी ठेवू शकता। आणि जर तुम्हाला घरच्या घरी बनवायचं असेल तर बटाटा वडा देखील तुम्ही बनवू शकता किंवा तवा पुलाव। नंबर 34, हा देखील ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे। आणि नंबर 35, तुम्ही बटाट्याचे भजे किंवा मिरची भजे कोणतेही भजे तुम्ही ठेवू शकता। मी सांगितलेल्या फूड आयडियाज जर तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि जर तुम्हाला फूड आयटम्स कोणता आवडला असेल किंवा तुम्ही यामधील कोणता फूड आयटम जर हळदी कुंकासाठी ठेवणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा।